राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नश्वंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे
तुकामणी इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरुणी राहो नाशिवांत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगकारू प्रथम नमना पांडुरंगकारू प्रथम नमना दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी क्षणोक्षणी हाजी करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ठाला आवाज कमी करा थोडासा आज सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय त्यांचा सर्वांच्या परिचित उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतला। अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेले आहेत निमित्त सर्वांना ज्ञात आहे, पण आज या ठिकाणी या दराडे परिवारातील ज्या मातोश्री आहेत वैकुंठवाशी मातोश्री भीमाबाई कृष्णाजी दराडे या आजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या किंवा वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या दराडे परिवाराने माझ्याकडे दिली त्याबद्दल या दराडे परिवाराचं मी मनापासून आभार मानते आणि या परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी। आज या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजन या परिवाराने सगळे साथीला असणारे सर्व आमच्या संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी ज्यांची गायनाची साथ आज आपल्याला लाभलेली आहे। हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते महादेव महाराज करमाळकर, तसेच ज्यांचा अतिशय गोड आणि सुंदर आवाज आहे हरिभक्त परायण आदरणीय अमोल महाराज, सर्वच भजनी मंडळ आपल्या अकोले गावचे आबा असतील सर्वच, आणि आमचे बंधू असतील ज्यांची मृदंगाची उत्कृष्ट अशी साथ नेहमीच असते, तसेच पेटीवादक असतील महाराज नेहमीच आपल्या भागामध्ये मोठं नाव आणि खूप सुंदर साथ या ठिकाणी सर्वच उपस्थित असणारे सर्व माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध मंडळी आणि सर्वांची या ठिकाणी उत्कृष्ट अशी साथ। महत्त्वाचं म्हणजे आज या परिवाराने
सुंदर असं नियोजन, एका दिवसाचं नियोजन पण इतकं सुंदर केलं. सुंदर असं मंडप डेकोरेशन आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साऊंड सर्व्हिस आपल्या भागातली असणारी सतीश दादांची, आणि सुंदर असा सर्वांचाच हा जो मेळा आहे, सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साथीने आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ. विठ्ठल आज या ठिकाणी प्रथम वर्षश्राद्ध. वर्षश्राद्ध म्हणायचं कशाला? तो जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. आपल्या माईबापांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न, केलेला अंशतः प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी. खरं पाहिलं तर जिनं जन्म दिलाय त्या मातेचे उपकार कधीच कोणाला फेडता येत नाही. त्या मातेच्या, त्या वडिलांच्या पायावरती आपण आपला जीव शरीर जरी समर्पण केलं तरी ते उपकार कधी फिटत नाहीत. पण तरी सुद्धा आज हे वर्षश्राद्ध म्हणजे एक छोटासा प्रयत्न आज या मातेच्या मुलांनी, त्यांचे कन्या असतील, चिरंजीव त्यांचे असतील, जिनं जन्म दिलाय, ज्या मातेने चांगले संस्कार दिले, चांगलं ज्ञान दिलं, चांगलं वळण लावलं, ती माता अचानक जीवनातून निघून जाणं म्हणजे दुःख होणं स्वाभाविकच आहे. त्यांच्या मुलासाठी, मुलीसाठी दुःख होणारच. कारण आईसारखं प्रेम या जगात कोणच करू शकत नाही. कोण करेल हो आई एवढं प्रेम? म्हणून जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईच आहे. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं, जगातलं सगळ्यात मोठं नातं म्हणजे आई वडिलाचं नातं आहे. ज्याला आईबाप कळाले त्यांना देव कळाला, ज्यांना आईबापच कळत नाही त्यांना देव कळणं कठीण. आई वडिलांना प्रसन्न करा, देव आपोआप प्रसन्न होतो. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, भगवान परमात्म्याची भेट झाली. हा इतिहास आहे. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आता आपण सतत ऐकत असता, आमचं सांगायचं काम झालं आणि तुमचं ऐकण्याचं काम झालं. पण खऱ्या अर्थाने जर वस्तुस्थिती बघितली तर आई वडिलांना महत्व दिलं जात नाही. जे डॉक्टर आहेत, मोठे झाले शिकून, इंजिनियर आहेत, वकील आहेत, ते लोक एवढी मोठी झाली, सुशिक्षित आहेत, एवढे शिकले, परंतु आई वडिलांना ते म्हातारपणामध्ये सन्मानाची वागणूक देताना दिसत नाहीत. तुम्ही आई वडिलांना जपलं पाहिजे. त्यांना जपण्यासाठी फार काय लागत नाही. ते काही तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाहीत. फक्त दिवसातून एकदा 2 प्रेमाचे आणि आपुलकीचे शब्द त्यांना बोला, त्या माईबापाचं पोट भरत असतं. कारण एकदा का तुमचे माईबाप ह्या मातीआड निघून गेले ना, कितीही आई आई करा, कितीही बाबा बाबा करा, माती आड गेलेले माईबाप तुम्हाला नंतर पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून विनंती असेल, आई वडील जिवंत असेपर्यंतच त्यांना जपलं पाहिजे. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या, आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं
की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अहो मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहित इतक्या लवकर ते जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून विनंती असेल, आई वडील जिवंत असेपर्यंतच त्यांचं महत्व कळणं गरजेचं आहे. कारण आज कलियुगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस त्याला म्हणायचं ज्याच्याकडे अजून पण त्यांचे मायबाप जिवंत आहेत. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? ज्याच्याकडे अजून पण त्याचे आई वडील जिवंत आहेत तो जगातला सगळ्यात मोठा आणि जगातला श्रीमंत माणूस आहे. एका कवितेमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी हो, ती हाक एकानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी. लहानपणामध्ये आठवा प्रत्येकाचं लहानपण. लहान असताना ज्या आईने आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आपल्याला ठेच जरी लागली तरी ज्या आईला सहन झालं नाही, आपल्या शरीराला जखम झाली पण जिच्या अंतकरणाला वेदना झाल्या ती आई. कोण प्रेम करू शकेल या जगामध्ये आई एवढं? कोणीच प्रेम करू शकणार नाही, कोणीच, कोणतंच वाहे मा उली देता ज्याच्या जीवनातून निघून गेली. पुढं सारखा पुरुष मंडळी आताच पुढं सरकून बसा. ही मधला गॅप भरून काढा. चला पुढं सारखा सर्वांनी. चला माता भगिनी थोडं पुढं सारखा, अजून जागा आहे. या पुढं, पाठीमागे जागा नाही, सर्वांनी सहकार्य करा. पुढं सारखा. वा वा या. ज्याची आई गेली, न बोलता त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं. त्याच्या जीवनातला मायेचा समुद्र पूर्णपणे आटला. ज्याची आई गेली. लेकुराचे हित बाहे माऊलीचे चित्त. आई इतकं प्रेम कोण करू शकत नाही. उदंड प्रेम करते आई आपल्या लेकरा, उदंड व्यापक प्रेम करते, व्यापक. आणि म्हणून तर ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात आणि तिला अनंत यातना वेदना होत असतात, अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते आणि तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं. इकडे लक्ष द्या. माईक देऊ का तुम्हाला बोलणाऱ्यांना? मला पण बोलता येतं पण शांत बस. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर पळतच डॉक्टर त्या बाईच्या नवऱ्याकडे, त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे येतात आणि त्यांना सांगतात, हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे. बाळाच्या गळ्याला नाड्याचे वेढे पडलेले आहेत. एकतर तुमचं बाळ जगू शकतं, अन्यथा तुमची बायको. तुम्हाला काय हवं आहे? बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं, डॉक्टर साहेब पोरग मेलं तरी चालेल पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं बरं का. पण ज्या वेळेस ते डॉक्टर त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात, आणि त्या आईला विचारतात, डॉक्टर हे बघा परिस्थिती भयानक आहे,
एकतर तुम्ही जगू शकता, अन्यथा तुमचं बाळ तुम्हाला काय हवंय. तेवढ्या त्रासामध्ये सुद्धा तिने सांगितलं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल, पण माझं बाळ जगलं पाहिजे. मातेची आचिती मातेची आचिती मातेची आचिती अवघी बाळकाची व्याप्ती. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावर प्रेम करणारं केवळ एवढं एकच एक नातं आहे. जीवनामध्ये आपल्यावरती उपकार आहेत आपल्या आई वडिलांचे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्यावरती उपकार आहेत भगवंताचे, आपल्यावरती उपकार आहेत संतांचे, आपल्यावरती उपकार आहेत आपल्या आई वडिलांचे, आपल्यावरती उपकार आहेत ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या कुळाचे, त्या भावकीचे आपल्यावरती उपकार आहेत समाजाचे. अरे ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो, ते आपल्यावरती उपकार आहेत शेतकऱ्याचे, आपल्यावरती उपकार आहेत देशाचे, आपल्यावरती उपकार आहेत ह्या देशाचं रक्षण करणाऱ्या त्या जवानाचे. मनुष्य कोणाच्या ना कोणाच्या तरी उपकाराखाली आपलं जीवन जगत असतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कृतज्ञता पाहिजे. आणि आजचं हे जे कीर्तन आहे ते त्यांच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांविषयी दाखवलेली कृतज्ञता आहे. आजचं हे नैमित्तिक कीर्तन आहे. नैमित्तिक कीर्तन म्हणजे जे काहीतरी निमित्ताने केलं जातं त्याला नैमित्तिक कीर्तन असं म्हणतात. हे कर्मच आहे बरं का. शास्त्रामध्ये जे काही कर्म सांगितले विहित कर्म आणि निषिद्ध कर्म, विहित कर्माचं आचरण केलं पाहिजे, निषिद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे. परत विहित कर्मामध्ये पण 4 प्रकारची कर्म सांगितली, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. त्यापैकी आजचं हे नैमित्तिक कर्म आहे. पहिलं आहे ते नित्य कर्म. नित्य कर्म म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम पाहिजे. कारण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे, माऊली म्हणतात लक्ष्मी वल्लभात यादवाडी हो, लक्ष्मी वल्लभात यादवाडी, हे लक्ष्मी वल्लभात यादवाडी, लक्ष्मी वल्लभात यादवाडी. नित्यनेम नामी प्रेमानी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभात यादवाडी, लक्ष्मी वल्लभात यादवाडी. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभात यादवाडी, लक्ष्मी वल्लभात यादवाडी. माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम पाहिजे. कारण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. परंतु ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही, हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, तो मात्र यमाचा पाहुणा होणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल शांती दया पाहुणा हरी करी, तर नित्य नेम नामी
जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असावा, पण चांगला नित्यनेम असावा बरं का. एका माणसाचा नित्यनेम होता रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि रोज गावातल्या एका तरी माणसासोबत भांडण करायचं. त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता. असे बरेच दिवस झाले, त्याचं वय झालं. वय झाल्यानंतर त्याने विचार केला की बाबा आता आपलं बरंच वय झालं, आपली काही गॅरंटी देता येत नाही, मग आपण काय करू, आपण गावाला इतका त्रास दिला. त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीवरती त्याने लिहिलं, गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा. चिठ्ठी लिहून ठेवली आणि खरंच दुसऱ्या दिवशी गेला. तू म्हणाल कसं काय, आता दृष्टांतामध्ये काय पण शक्य होतं. सगळे आले, गावातले सगळे आल्यानंतर एकाचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. ती चिठ्ठी बघितली तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. वाचणारं म्हणू लागलं, काय माणूस आहे, जिवंत असताना तर त्रास दिलाच दिला, पण मरताना पण म्हणतंय की मला ओढत नाही. म्हणजे हा पण त्रासच आहे ना. मग एक बाबा म्हटले, आजोबा होते वयस्कर, ते म्हटले, अरे असं काय बोलतो, हा काय आपल्याला नंतर त्रास द्यायला येणार आहे का, त्याची बिचाराची शेवटची तरी इच्छा आहे आणि त्याची जर शेवटची इच्छा नाही पूर्ण केली तर भूतवून मानगोटी उभा सायचं. सगळ्यांनी विचार केला, त्याच्या पायाला दावं बांधलं आणि त्याला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत चालवलं. पण गंमत अशी झाली, स्मशानभूमी मोठ्या हायवे रोडच्या कडेला होती आणि हायवे रोडवरून रस्त्यावरून साहेबांची गाडी चालली होती, इन्स्पेक्टर साहेबांची. साहेबांनी गाडी थांबवली, सगळा प्रकार बघितला आणि साहेब मनामध्ये विचार करू लागले, काय या गावातली लोक आहेत, किती निष्ठुर अंतकरणाची आहेत, खुशाल या गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने ओढत चालवलंय. साहेबांना इतका राग आला, साहेबांनी लगेच 2 मोठे पिंजरे बोलवून घेतले आणि अख्ख्या गावाला 6 महिने जेलमध्ये टाकलं. म्हणजे गेला तो गेला, पण गाव जेलमध्ये टाकलं. का म्हणे एक मरणे
सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे जीवनामध्ये काहीतरी चांगली कीर्ती उत्तम कीर्ती पाठीमागे उरावी असं वाटत असेल चांगला नित्यनेम जीवनामध्ये असावा चांगलं कर्म जीवनामध्ये असावं कारण जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये का आहे नाही मरण माणसाच्या हातामध्ये का पण कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये आहे ना बरोबर ना आणि जगण्यावरती माणसाचं मरण अवलंबून असतं लक्षात घ्या माणूस कसा जगला याच्यावरती त्याचं मरण ठरत असतं आणि शेवटी मेल्यानंतर आपल्या सोबत येणार आहे काय येणार आहे आपण केलेलं कर्म बाकी आपल्या सोबत काहीही येणार नाही म्हणून कर्म केलं पाहिजे आणि त्यापैकी हे नित्य कर्म आहे दुसरं शास्त्रामध्ये सांगितलं ते नैमित्तिक कर्म सांगितलं ते आपण नंतर बघू तिसरं सांगितलं काम्य कर्म म्हणजे मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलं जाणारं कर्म मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून केलं जाणारं कर्म त्याला म्हणायचं काम्य कर्म माता भगिनी आपण 16 सोमवार वगैरे आता करचालच कसं करता मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवता काहीतरी कामना ठेवता याला काय म्हणायचं काम्य कर्म म्हणायचं किंवा दशरथ राजाने जो पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता त्याला आपण काम्य कर्म म्हणू शकतो हे काम्य कर्म आहे त्यानंतर प्रायश्चित्त कर्म आहे प्रायश्चित्त कर्म म्हणजे आपल्या हातून जाणते अजाणतेपणाने एखादं पाप घडणं म्हणजे आपण ते काही मुद्दाम नाही केलं पण चुकून आता इथं तुम्ही प्रत्येक जण कीर्तनासाठी आला काहीतरी चांगलं करण्यासाठी आला चांगलं कर्म करण्यासाठी आला कोणी पायी चालत आले कोणी गाडीवरती आले पण येत असताना चुकून तुमच्या पायाखाली किंवा चुकून तुमच्या गाडीखाली एखादी किडामुंगी मरण पावलेली आहे मग त्या ठिकाणी काय झालंय बोला पाप का पुण्य पापच झालं ना बरं तुम्ही काय त्याच्यावरती मुद्दाम पाय दिलाय का नाही पण मुद्दाम पडला काय आणि चुकून पडला काय पापच झालं ना जुन्या काळातली लोक म्हणायची बघा मांजर मारल्यानंतर कुठं जावं लागतं बाबा काशीला मग तिथं गेल्यानंतर एखादा वेदोक्त ब्राह्मण पाहावा लागतो त्याच्या हातून होम हवन विधी पूजा वगैरे सगळं करून घ्यावं लागतं आणि मग नंतर शेवटी आपल्या हातून जेवढ्या वजनाचं मांजर मेलंय तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मांजर करायचं आणि ते गंगेत सोडायचं शक्य आहे का कुणाला शास्त्र सांगतं तसंच करावं लागतं हे प्रायश्चित्त कर्म आहे कारण त्याशिवाय त्या पापातून आपली मुक्तता नाही आणि त्यानंतर नैमित्तिक कर्म आहे म्हणजे जे कर्म काहीतरी निमित्ताने केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात जसं की आपण देवाची काय करतो बोला ना देवाची जयंती करतो संतांची पुण्यतिथी माणसाचं वरिश्राद्ध नाही वर्षश्राद्ध विठाल 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 आजचं हे नैमित्तिक कीर्तन आहे जे काहीतरी निमित्ताने आज आपण या ठिकाणी करतोय आज या मातेच्या जाण्यामुळे सगळ्यांना दुःख आहे ह्या परिवाराला दुःख आहे आणि खऱ्या अर्थाने आज 1 वर्षानंतर पूर्णपणे एक मुलगा त्यांचं कर्तव्य करतोय की आई गेल्यानंतर तिच्या नावाने पिंडदान करणं विधी करणं हे मुलाचं कर्तव्य आहे कारण माईबापाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत पहिल्यांदा उपकार आहेत आपल्यावरती भगवंताचे कारण ज्या वेळेस भगवंताने ही सृष्टी निर्माण केली एके गेली भुजरे एके गेली घिजरे एके गेली जलचरे चर्याचरे ती एके काही भूचर केले काही खेचर केले काही जलचर केले भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे खेचर म्हणजे आकाशात उडणारे जलचर म्हणजे पाण्यात राहणारे कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे का सर्पादी योनीच्या ठाई मी पायची केले नाही एक एक केली बहुपाई 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला आणि 3 इंचाची गोम तयार केली पायच मोजता येत नाहीत एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान झालं नाही का कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही याच्यातला एक पण मला जाणणारा नाही म्हणून भगवंताने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान पिया
साडेतीन हाताचा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा. फक्त देहच नाही दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडसी नारायण नस जीव पण बरोबर इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. इंद्रिय दिली इंद्रिय डोळे मुख बोलाया वचन. तोंड दिला कशासाठी दिला? कोण म्हणते? जेवण्यासाठी. कशासाठी? त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलं, त्याचा भजन करण्यासाठी दिलं. फक्त जेवण्यासाठी बोलण्यासाठी हे तोंड दिलं नाही. बरं मी काय म्हणते ताई, ज्याच्या तोंडात कधी देवाचंच नाव येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? नावावी नमुक सर्पाचे ते बीड जीवा नवे काळ सर्प आहे. जीवा नवे काळ सर्प आहे. नावावी नमुक सर्पाचे ते बीड जीवा नवे काळ सर्प आहे. जीवाचा विकाळा सर्प हो नामावने मुका सर्पाचे ते बीड जीवा नवे काळ सर्प आहे. जीवा नवे काळ सर्प आहे. नामाविन मुख सर्पाचे ते. बरं ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना. आता ज्याला नाहीच आणि काय तोंड ज्याला नाहीच तो कशाला देवाचं नाव घेईल? साधी सोपी गोष्ट आहे. ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना. आता ज्याला नाहीच काय तुमचं नाही सांगत बरं का. वयोवृद्ध लोक आहेत, गुरुजी आहेत, बाबा आहेत, त्यांचे शेजारी. आता हे सुज्ञ लोक आहेत, तुमचं नाही सांगत मी. टाळकऱ्यांचा एक नियम आहे, टाळ घेऊन उभा राहिल्यानंतर डोक्यावरती काय पाहिजे. पण ज्याला नाहीच काय डोकं, तो कशाला डोक्यावर टोपी घालल? ज्या स्त्रीला डोकं आहे, हा आता बरोबर करंट लागला तुम्हाला आहे की नाही? ते काय झालं बरं का ताई, आमच्या माता भगिनींनी काय झालं, कीर्तनाला यायला लागल्यापासूनच डोक्यावरती पदर घ्यायचं बंद केलंय. हो कुठं यायला लागल्यापासून? इथं इथं, कारण त्यांनी इथंच ऐकलंय. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदार आला खांद्यावरी, डोईचा पदार आला कुठं खांद्यावर तरी राहू द्या, ऐक ना. कारण डोक्यावरती पदर का घेतला पाहिजे? कारण ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर तीच करते आपल्या पतीचा आदर आणि तीच खरी इंडियन मदर. म्हणून डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. कारण आपण सगळे हिंदू आहोत. जे हिंदू ज्यांना वाटतं आम्ही हिंदू आहोत त्यांच्या डोक्यावरती पदर पाहिजे, त्यांच्या कपाळी गंध पाहिजे. मला सांगायचंय काय, हा भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला पण त्याचा वापरच आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. लक्षात, भगवंताचं नाव मुखामध्ये येणं पण भाग्याचीच गोष्ट आहे ना. आणि जो या ठिकाणी येतो भगवंताचं नामस्मरण करतो, कीर्तनामध्ये नाचतो, तो धन्य आहे. धन्य जगितोची एक हरिरंगी राते, कृष्ण
देह दिला, तो देह त्याच्यासाठीच वापरता आला पाहिजे. भगवंताच्या आपल्यावरती अनंत उपकार आहेत, कारण जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत तो आपल्या पाठीशी आहे, तो आपली साथ कधी सोडत नाही. हे सगळे साथ सोडणार आहेत, परंतु भगवान परमात्मा आपली साथ कधी सोडत नाही. जन्म घेताना आईच्या गर्भामध्ये होणाऱ्या वेदना, त्या वेदनेतून मुक्त करणारा सुद्धा कोण आहे? भगवंत आहे. आपण प्रत्येकाने देवाला विनंती केली, देवा एक वेळ कारी या दुखावे गळे, एक वेळ कारी या दुखावे गळे, दुरिताचे जाळे उगवणी, दुरितांचे जाळे आठवीन पाय आझान बस, आठवीन पाय हम झान बस. देवा, जर तू या गर्भवासाच्या दुःखातून मला मुक्त केलं तर मी काय करील? आठवीन पाय मी तुला कधीच विसरणार नाही. आता तीच लोक म्हणतात कुठे देव दाखवा, तीच लोक म्हणतात देवच नाही. एका माणसाने तर देव नाही या विषयावर 1 तास व्याख्यान दिलं. किती? 1 तास. आणि लोकांना सुद्धा ते इतकं आवडलं, इतकं पटलं, नुसतं टाळ्याच चालू होत्या. व्याख्यान झाल्यानंतर मी त्यांच्या जवळ गेले, म्हटलं नमस्कार साहेब, आपण काय करता? ते म्हटले मी अमक्या अमक्या कॉलेजवरती प्राध्यापक आहे. म्हटलं अरे वा, प्राध्यापक आहात आणि व्याख्यान पण किती छान देतात, ते पण देव नाही या विषयावरती तुम्ही बोलला. लोकांना सुद्धा ते किती आवडलं, किती पटलं. एवढं तुम्हाला जमतं तरी कसं बोलायला? तो म्हटला काही नाही, देवाची कृपा. परत आला कुठं? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हृदया मंदिरी शोधून पाहे, हृदया मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना पारी, देव नटला नाना पारी, देव नटला नाना पारी, देव नटला नाना पारी. देव आहे, देव आहे. कुठं आहे? हृदया मंदिरी शोधून पाहे. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्वा घटी राम, देहा देही एक. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला जन्म दिला. भगवान परमात्म्यामुळे आपण आहोत. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. मनुष्य देहाची निर्मिती करणारा भगवान परमात्मा आहे. ऐक, देवाला वाटलं याला एवढी बुद्धी दिली, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, याला एवढं ज्ञान दिलं, हा आपल्याला विसरणार नाही. पण देवाला वाटलं एक आणि झालं वेगळंच. कधी कधी आपले पण तसं होतं, आपल्याला वाटतं एक आणि होतं वेगळंच. असे बरेच सगळ्यांना अनुभव आहेत. आपल्याला वाटतंय का होतं वेगळं, तसं देवाला सुद्धा वाटलंय का झालं वेगळं. एक भिकारी असतो आणि तो भिकारी पुण्यासारख्या शहरामधून फिरत असताना जोराचा पाऊस सुरू होता. तर त्या पावसामध्ये जायचं कुठं आडोसा शोधत होता. पण आता ते पुणे शहर आहे. शहर म्हटलं आपल्यासारख्या चांगल्या माणसाला कोण तिथं जागा देत नाही, भिकाऱ्याला कोण जागा द्यायचं. तो जिथं उभा होता तिथं एक पोलीस स्टेशन होतं. समोरून एक बाई हातामध्ये छत्री घेऊन येत होती. त्याने एक आयडिया केली,
ही जर का बाई आपल्या जवळ आली की तिच्या हातातली छत्री आपण हिसकावून घ्यायची, मग ती ओरडेल, मग पोलीस लोक येतील आपल्याला घेऊन जातील, तेवढीच आपली एक रात्र मस्तपैकी आरामामध्ये निघून जाईल. जशी ती बाई त्याच्या जवळ आली तशी आणि तिच्या हातातली छत्री हिसकावून घेतली, तशी ती बाई त्याला म्हटली, बाई तुमची असली तर घेऊन जा बाई, आम्ही पण दुसऱ्याची आणली होती. म्हणजे याला वाटलं एक झालं तसं देवाला वाटलं हा आपलं भजन करेल, पण झालं मात्र वेगळं. जन्म घेताना त्या दुःखातून सोडवलं भगवंताने, जगत असताना सुद्धा दुःखातून सोडवणारा कोण आहे? भगवंत आहे. गंमत काय होते माहितीये का, आपल्याला आठवणच भगवंताची दुःखात येते, सुखात देव कोणाला आठवत नाही. जीवनामध्ये दुःख पाहिजे, जर दुःख असेल तर भगवंताची आठवण येईल. जीवनात जर दुःखच नसेल तर देव तुम्हाला आठवणारच नाही. एकदा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आत्याच्या घरी सुट्टीला आले होते, राहिले 2-4 दिवस. कुंती माता त्यांच्या आत्या आणि आता जायचं होतं, पण जात असताना भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याला म्हणतायत, आत्या आता चाललो मी, जाता जाता तुला काही मागायचं असेल तर माग. असं म्हटल्यानंतर कुंती माता म्हणतायत, बाबा कुंती मातेने काय मागितलं देवाला? कुंती माता म्हणतायत, देवा तुला जर काही द्यायचंच असेल ना तर मला दुःख दे. काय दे? दुःख दे. तर असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतायत, आत्या अख्खं जग माझ्याकडे सुखाची मागणी करतं आणि तू दुःख मागते. दुःख कोणीतरी मागेल का देवाजवळ की देवा मला एखादा मोठा महारोग होऊ दे, मला जर महारोग झाला तर मी तुझ्या सत्यनारायणाची पूजा घालील, असं कोण म्हटलंय? कुंती मातेने काय मागितलं? दुःख मागितलं. भगवंताने विचारलं, अगं आत्या तू दुःख का मागतेस? कुंती माता म्हणतायत, कारण देवा कारण दुःखातच तुझी आठवण येते रे, कारण फक्त दुःखातच तुझी आठवण येते, सुखात तुझी आठवणच येत नाही, म्हणून मला काय दे? दुःख दे. जीवनामध्ये दुःख पाहिजे. आता आपल्याला थोडंसं दुःख झालं तरी देवा आम्ही काय पाप केलं होतं, माझ्याच वाट्याला. कीर्तनामध्ये जरी बसले ना, काय काय लोक असे बसलेले असतात जणू काय सगळ्या जगाचं दुःख त्यांच्या डोक्यावर काय काय काय. कीर्तनामध्ये बसल्यानंतर असं फ्रेश बसलं पाहिजे. जिथं भगवंताचं नामस्मरण आहे तिथं फ्रेश राहिलं पाहिजे. आणि जर तरी पण आपला चेहरा कीर्तनामध्ये जरी पडला असेल तर समजायचं काहीतरी आपलं पाप. म्हणून दुःख पाहिजे जीवनामध्ये, त्याशिवाय भगवंत आठवत नाही. पण भगवंत आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये कधी दुःख येऊच देत नाही, कारण जिथं भाव आहे तिथं भगवान परमात्मा आहे. फक्त अंतःकरणापासून त्याची सेवा आपल्याला करता आली पाहिजे. दुःख कोणाच्या वाट्याला नाही. मोठमोठ्या संतांना सुद्धा दुःख झालं आणि झालं नाही त्यांना लोकांनी दिलं. आलं लक्षात? जर दुःख आलं जीवनात तर माणूस हा स्ट्रॉंग बनतो, मजबूत बनतो. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना किती सोसावं लागलं, ज्ञानोबारायांना किती सहन करावं लागलं, आणि आपल्याला थोडंसं दुःख झालं तरी आपल्याला ते सहन होत नाही. तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग मी तुमच्या समोर मांडेल. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी 4 टाळकरी हे लोहगावचे होते, आणि त्यापैकी शिवबा कासार नावाचा तुकोबारायांचा एक टाळकरी होता. तुकोबारायांवरती इतकी भक्ती होती, जिथं तुकोबारायांचं कीर्तन असायचं तिथं तो जायचा. बरेच दिवस झालं पण बायकोची विचारायची ताकद नव्हती की तुम्ही जाता कुठं. हा पूर्वीचा काळ आहे. आता उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याच्या अगोदरच बायकोला विचारावं लागतं, जाऊ का? कुठं जायचं हा पुढचा प्रश्न आहे. इथं असतील असे आहे की नाही? बायको पाठीमागे बसल्याशिवाय गाडीच पिकअप घेत नाही असे मी काय लोक आहेत. पण हा पूर्वीचा काळ आहे. एके दिवशी विचारलं शिवबा कासारांना पत्नीने त्यांच्या, तुम्ही जाता कुठे? इतकं दिवस झालं. जाण्याबद्दल काय वाद नाही, परंतु काळजी वाटते. शिवबा कासार भोळे होते. शिवबा कासारांनी सांगितलं, मी तुकोबारायांच्या कीर्तनासाठी जातो. असं म्हटल्यानंतर ती बाई म्हणली, ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता? काय म्हणले? ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता? असं म्हटल्या बरोबर शिवबा कासारांनी तिच्या कानाखाली लावली, पुन्हा असं बोलू नकोस.
बाईने विचार केला, जान माझ्या नवऱ्याने मला कधी एका शब्दाने दुखावलं नाही, त्याने आज मला मारलं, त्याला कारणीभूत केवळ तुकोबा आहेत. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. 2 महिने काय बोलली नाही, शांत राहिली. पण 2 महिन्यानंतर ते आपल्या पतीला म्हटली, अहो तुकोबारायांचं कीर्तन असलं की तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता, पण आम्हाला बाया माणसांना कुठं बाहेर जाता येत नाही. मग तुम्ही काय करा, आपल्या लोहगावमध्येच तुकोबारायांचं कीर्तन घ्या ना, आपण त्यांना घरी बोलवू, स्नान घालू, त्यांना जेवण करू. शोभा कसार विचार करायला लागले, इतकी बिघडलेल्या डोक्याची बाई, पण एवढा प्रकाश कस काय पडला, एवढी सुधारली कशी? ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या, उशिरा का होईना परंतु कळलं. आणि लोहगाव मध्ये तुकोबारायांचं कीर्तन घेतलं, कीर्तन झालं, जागर झाला, काकड आरती झाली. आणि काकड आरती झाल्यानंतर शोभा कसार तुकोबारायांना घेऊन आपल्या घरी आले. आल्यानंतर त्यांना स्नान करण्यासाठी पाणी दिलं, थंड पाणी दिलं, गरम पाणी चुलीवरती ठेवलेलं आहे. आणि तेवढ्यात शोभा कसारांची पत्नी म्हणते, अहो साक्षात संत महात्मे आपल्या घरी स्नान करण्यासाठी आले, त्यांच्या स्नानासाठी उठणं नसावं. शोभा कसार उठणं आणण्यासाठी बाहेर गेले, पण तेवढ्यात त्या बाईने काय करावं, ते उकळलेलं पाणी माझ्या तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं. जळे माझी काला लागला बनावा, जळे माझी काला लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा. धावरे केशे माय बाबा, माय दावरे कैसे माय बाबा, धावरे के जवा माय बाबा, माय बापा, माय बापा, माय बापा, माय बापा, माय बापा,
संत बनणं. माणूस बनणं सुद्धा फार कठीण आहे. पहिल्यांदा माणसासारखं बनलं पाहिजे. संत बनणं हे पुढची गोष्ट आली. जीवनामध्ये सहन करता आलं पाहिजे. दुःख तर प्रत्येकाला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं कोणी नाही की त्याला दुःख नाही. फरक फक्त एवढाच आहे, काहीचं दुःख झाकलेलं आहे तर काहीचं दुःख उघड आहे. दुःख प्रत्येकाला आहे, कारण हा संसारच दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ, पण त्या दुःखातून सोडवणारा सुद्धा कोण आहे? भगवंत आहे. परमार्थ तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट करत नाही. परमार्थ काय करतो? परमार्थ तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट करत नाही, तर परमार्थ तुमच्या जीवनातल्या दुःखाच्या यातना कमी करतो. म्हणून परमार्थ केला पाहिजे. भगवंताचं चिंतन करा, चिंता राहणारच नाही. पण भगवंताच्या चिंतनापासून तुम्ही दूर जा, चिंता तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताचं चिंतन चिंता नष्ट करतं. जीवनामध्ये भगवंता सोडवणार आहे जगत असताना, आणि मरताना सुद्धा सोडवणारा तोच आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. कधीतरी माणसाने मरणावरती विचार केला पाहिजे. मरताना भगवंत आपल्याला सोडवायला यावा असं जर वाटत असेल तर अखंडतेने त्याचं चिंतन केलं पाहिजे. एवढी अखंडता आपल्याला नाही जमणार. आपण 2 तास सुद्धा कीर्तनामध्ये नीट बसत नाही व्यवस्थित. असं वाटतं कधी कीर्तन संपतंय. पण निदान एकदा का होईना त्या भगवंताचं नामस्मरण करा. पण त्याच्यामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे. जर प्रेम असेल तर ते मरताना आपल्या मुखामध्ये, कारण मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे. त्यासाठी परमार्थामध्ये प्रेम पाहिजे, भगवंतावरती प्रेम पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये अखंडता पाहिजे. तर अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मरणावरती कधीतरी विचार करत जा. सामान्य माणूस मरणावरती कधीच विचार करत नाही. साधू हा मरणावरती विचार करतो, आणि तो स्वतः ठरवतो की मला मरायचंय कधी. तो स्वतः हा निर्णय घेतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. साधू स्वतः ठरवतो मला मरायचंय कधी. सामान्य माणसाचं तसं नाही. आपल्याला अचानक मरण येतं. आपल्याला कसं मरण येतं? अचानक. माऊली म्हणतात उरी आदळली या मरण. जसं की एखादा माणूस इतका पळतो इतका पळतो इतका पळतो, पळत असताना पुढे खड्डा आहे, त्याला दिसतच नाही. मग पळत असताना त्याला ज्या वेळेस समजतं की पुढं विहीर आहे, त्या वेगामध्ये तो स्वतःला रोखू शकतो का? ज्यावेळेस तो त्या विहिरीच्या 2 पावलं अलीकडे, त्यावेळेस तो त्या वेगाला रोखू शकत नाही. त्यावेळेस त्याला त्या विहिरीमध्ये, त्या खड्ड्यामध्ये पडावंच लागतं आणि मरावंच लागतं. हे आपलं आहे. हे सामान्य माणसाचं जीवन आहे. सामान्य माणसाचं जीवन म्हणजे कसं? झाला जन्म, झालं लग्न, झाली पोरं, आलं मरण. हे सामान्य माणसाचं जगणं आहे. पण संतांचं जगणं याच्यापेक्षा फार वेगळं, फार मरणावरती विचार करता आला पाहिजे. भगवंताला प्रार्थना करता आली पाहिजे की देवा माझं मरण कसं असावं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे,
कोई रोग ना सताए, यम दर्श ना दिखाए, जब प्राण तन से निकले। देवा, ज्या वेळेस माझ्या शरीरातून माझा प्राण निघून जाईल ना, त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरती सुंदर असं हास्य असावं, माझ्या हृदयामध्ये तुझी सावळी मूर्ती असावी आणि माझ्या मुखामध्ये तुझं गोड नाव असावं, असंच माझं मरण असावं. कधीतरी असा विचार केला पाहिजे, कधीतरी भगवंताला अशी प्रार्थना करता आली पाहिजे. कारण लक्षात घ्या, मरताना सोडवणारा कोण आहे? तो भगवंत आहे. मरताना सोडवणारे आपले मायबाप सुद्धा नाही, पण भगवंत आहे. काळाची एवढी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. पण एक सांगू, कुठंतरी थांबलं पाहिजे, जन्म मरणाचं चक्र कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण जन्म घेण्याचं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना माझ भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना माझ क्षण क्षण द्यात असे. काय सांगू गर्भीची जन्म घेण्याचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे. पण हे थांबत नाही. मेलो तरी आपली सुटका आहे का? मेलो तरी पुन्हा आपल्याला जन्म घ्यावाच लागतोय. पुन्हा ते दुःख आहे, पुन्हा ते दुःख आहे, नाही का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जे ठरे शयन, पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, हे सतत राहटगाडग चालूच आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, ज्ञानी माणसाला पुन्हा मरण नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण पण नाही. सरिता येऊनिया चढती ब्रह्मगिरी, परिज्ञानी न धारी जम काही. चंदनासी होय बाहुळत्व प्राप्ती, परिज्ञानी न श्रीमती जम काही. जळला कापूर मागुता प्रगटे, परिज्ञानी आणसै जन्म काही. ज्ञानी ज्ञानेश्वर मिळोनी आगेला, मरण्याची न्या झाला वेगळाची, मरणाची न्या झाला वेगळाची. या जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. म्हणून हे कुठंतरी थांबावं असं वाटत असेल ना बाबांनो, तर तुम्ही विचार करा, तर तुम्ही विचार केला पाहिजे. आणि विचार करण्याची क्षमता फक्त माणसाकडेच आहे. ज्या वेळेस तुकोबरांनी हा समाजाचं ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, त्यावेळेस तुकोबरांच्या लक्षात आलं की माणूस हा विचारप्रधान प्राणी. जो विचार करत नाही त्याला माणूस म्हणताच येत नाही. आता इथं कीर्तनामध्ये जरी तुम्ही बसलेला असला तरी प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालूच. जो विचार करत नाही त्याला माणूसच म्हणता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत काही पण विचार करण्यात आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही हाच विचार करा. कोणता? अभंगाच्या प्रथम आती करावा विचार, क्षणोक्षणाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार. माया
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. महाराज सांगतात प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी असा शब्द प्रयोग त्यांनी केलाय. पण त्यांना असं पण म्हणता आलं असतं दिवसे दिवस हाची करावा विचार, महिनो महिने हाची किंवा वर्षानुवर्षे हाची. पण काय क्षणोक्षणी हा शब्द प्रयोग त्यांनी का केला? याचं कारण असं आहे पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. पुढच्या क्षणापर्यंत कोणाची गॅरंटी देता येत नाही. मग तुम्ही हाच विचार केला पाहिजे. कोणता? तरावया पार भव सिंधू. भव सिंधू, भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. म्हणजे संसाराला कशाची उपमा दिली? समुद्राची उपमा दिली, सागराची उपमा दिली. कारण समुद्र जसा व्यापक आहे तसा संसार पण काय व्यापक आहे. बघा तुम्ही जर एखादा समुद्र पाहायला गेला, समुद्र पाहिल्यानंतर तो जर घरी आला तर त्याचे मित्रमंडळी नातेवाईक वगैरे त्याला विचारतात का रे बाबा समुद्र पाहायला गेलता, समुद्रामध्ये किती लिटर पाणी होतं रे? तर असं विचारलं होतं म्हणता रे किती लिटर काय, जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी. एवढा व्यापक हा समुद्र आहे. तसा संसार सुद्धा काय व्यापक आहे. म्हणून या संसाराला समुद्राची उपमा महाराज देतात भव सिंधू. तसे संसाराला बऱ्याच उपमा आहेत. आता आपल्याकडे वेळ संपलेला आहे. जेवढं चिंतन मांडावं तेवढं कमीच आहे. एकच चरण फक्त झालेलं आहे. थोडक्यात आपण 5 मिनिटामध्ये राहिलेल्या चरणांचे भावार्थ थोडक्यात पाहू. फक्त 5 मिनिट सर्वांनी शांत बसायचं, सहकार्य करायचं आहे. क्षण जीवनामध्ये महत्वाचे आहे. कारण आज कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य फार कमी. मग त्या कमी आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या जन्माचं सार्थक करता आलं पाहिजे. ज्ञानोबाराय हरिपाठातल्या पहिल्याच अभंगामध्ये वर्णन करतात की बाबांनो देवाचे द्वारी उभा क्षण भरी, व देवाच्या द्वारामध्ये तुम्ही क्षणभर तरी उभा राहा. पण हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय सांगतात रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे क्षणभर म्हणता म्हणता तू त्या हरीच्या नामस्मरणामध्ये इतका रममान हो, इतका रममान हो की आता रिकामा अर्ध घडी, आता त्याचं नामस्मरण केल्याशिवाय एक क्षणभरही राहू नको. म्हणजे क्षणोक्षणी याचा विचार असा आहे जन्मभरी. तो आता जन्मभर हाच विचार कर. तरावया पार भव सिंधू.
म्हणून माणसाचं आयुष्य फार कमी असल्यामुळे आता माणसाला पण भरपूर आयुष्य होतं. थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर माणसाचं आयुष्य त्या पुढे काहीच नाही हो. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं कोणाला सांगता येईल का? जाऊ दे, मी ते सांगण्यासाठीच आली, ऐका. हिरण्यकश्यपूचं आयुष्य होतं 60,30,10,700 वर्षांनी 9 महिने. राहिले लक्षात? 60,30,10,10 वर्ष 7 महिने. एवढं वर्ष जगलं कोण? आता सगळे ज्ञानी लोक तुम्हाला सांगायची काय गरज नाही. मग त्याच्या आयुष्याच्या पुढे आपलं 62 कुठं ठेवता? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे राम राम स्मराधी राम राम स्मराधी. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते. आता इथं गंमत आहे फार मोठी. 100 वर्षापर्यंत तर आज नाही जात कोणी. पूर्वीचं खाणं सगळं वेगळं होतं, आता सगळं केमिकल झालं, त्यामुळे जास्तीत जास्त 60 पर्यंत. त्यात पण निम्म वर्ष काय झालं, झोपण्यात गेलं. राहिलं किती? त्यात पण काही लोक दिवसा पण झोपतात, त्यांचं काय होत असेल काय? आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. सार्थक कसं होईल याचा आपण विचार केला पाहिजे, कारण आयुष्य अल्प आहे, अल्प कमी. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला भरपूर आयुष्य होतं, म्हणजे सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं किती? 1,00,000 वर्षाचं. पण प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी होत गेला. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला, किती झाला? 10,000 वर्ष. पुन्हा द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झाला, किती झाला? 1,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला, कलियुगामध्ये किती झालं? 100. आता आपण सगळे मिळून देवाला एकच प्रार्थना करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये फक्त 2च पंचवार्षिक होतात. अल्प आहे माणसाचं आयुष्य, त्यामुळे एक क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार. विचार कसा पाहिजे? आता फार मोठं चिंतन आहे याच्यावरती. सार पाहिजे, सारा विचार करा उठा उठी. विचार तर केलाच पाहिजे, कारण विचारा वाचून न पविजे समाधान. विचार करा, कारण माणसाचा देह शाश्वत नाही, तो कसा आहे? नाशिवंत देह. जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देहासारखं नाशिवंत काहीच नाही. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा भरी चर्म घातिलेले कुर्म कीटकाचा सांदा रब रब दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरत्या हरिहारा शरण जाई गोविंदा परियही मदालसा सोहम जो जो रे बाळा. देहासारखं नाशिवंत काहीच नाही. आणि हा देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काही आहे. हा देह आपलाच नाही. हा देह जर आपला असता, हे डोळे जर आपले असते तर आपल्याला शेवटपर्यंत दिसलं असतं. डोळे आहेत पण म्हातारपणात दिसत नाही का? कारण ते आपले नाही. कान असून पण म्हातारपणामध्ये ऐकायला येत नाही का? कारण ते आपले नाहीत. आता वरून कनेक्शन कट केला, आता बस, आता झालं. हा देह आपला नाहीच आहे, तो नाशिवंत आहे. त्यामुळे आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला काळ आपलं आयुष्य खातोय. काळ आपल्या प्रत्येकाच्या पाठीवरती पाठीमागं टपून बसलाय. पाठीमागं नका बघू आता. प्रत्येकाच्या पाठीमागं काळ टपून बसलेला आहे. त्यामुळे बाबांनो, आता तुम्ही सावधान व्हा. सावधान, एक सावधानतेचा इशारा महाराजांनी दिलेला आहे. बऱ्याच ठिकाणी सावध केलं. जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माथा सुख विव्यथा जन्माचा. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जागा करण्याचं काम केलं, पण आपल्याला समजत नाही ते काय होतं. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तेवढ्या पुरतच वैराग्य प्राप्त होतं. तेवढ्या पुरतं वैराग्य प्राप्त होऊन उपयोग नाही. ते शेवटपर्यंत मरण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे.
आणि ज्याला मरणाची जाणीव आहे त्याची पावलं कधीच वाईट मार्गाला जात नाहीत, तो सरळच चालतो. त्यामुळे मरण ध्यानात ठेवून आपण जगलं पाहिजे. आणि आपली अवस्था कशी झाली माहिती आहे का, त्या उंदराच्या पिल्लासारखी झाली. ते उंदराचं पिल्लू कसं सारखं इकडून तिकडं सारखं फिरत असतं. आणि त्याच्या आई त्याला सांगते, बाळा तू असं येड्यासारखं फिरू नको, कारण कधी मांजर येईल आणि तुझा काटा काढेल सांगता येणार. पण ते काही ऐकत नाही. ते मस्तपैकी घरामध्ये फिरत असतं, उड्या मारत असतं, मस्ती करत असतं. आणि एके दिवशी भिंतीवरून पळत असताना टपकन ते खाली पडतं, ते एका काचेच्या ग्लासामध्ये. आता तो काचेचा ग्लास एका माणसाने पिऊन ठेवलेला असतो. ब्रह्मरस घेई काढा. आणि त्या ग्लासाच्या बुडाला थोडीशी राहिलेली असते. आता ती कोण घेतं? ते उंदराचं पिल्लू पिऊन टाकतं. माणूस कसा बोलतो तसं त्याला पण चांगली नशा झाली, ते पण चांगलं बोलायला लागलं. ते म्हणायला लागलं, अगं आई कुठे ती मांजर, दाखव मला. तिला म्हणा हिम्मत नसेल तर ये माझ्या समोर. अगं ती तर माझ्या पायाची दासी आहे. कोण म्हणते? ते उंदराचं पिल्लू. आणि हे सगळं त्याचं बोलणं मांजर एका कोपऱ्यात बसून ऐकत असते. ज्या वेळेस ते बाहेर येतं त्यावेळेस मांजर त्याला असं आपल्या पायाच्या 2 पंजामध्ये पकडते आणि म्हणते, का हो तुम्ही आमचे मालक आहात, मी तुमची दासी आहे. मग असं वेड्यासारखं इकडून तिकडं फिरण्यापेक्षा थोडीशी एसी रूम मध्ये विश्रांती घ्या, असं म्हणून गिळून टाकलं. बघता काय, म्हणजे जसं त्या उंदरावरती ती मांजर ओकाट टपून बसलेला आहे, तसं आपल्यावरती काय टपून बसलाय. म्हणूनच सावधान व्हा. आणि सावधान होऊन करायचं काय, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. संताचा समागम करा, परमार्थ करा. परमार्थ करण्यासाठी त्वरा करा. आज करू उद्या करू असं नाही. आपल्याकडे आता वेळ कमी आहे, परंतु महाराज म्हणतात जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे. हा जो सत्तेचा माज आहे, काही लोकांना संपत्तीचा माज आहे, सौंदर्याचा अहंकार आहे, म्हणजे मद म्हणायचं त्याला, मद. सत्तेचा मद, संपत्तीचा. सत्ता आली, सत्ता टिकणार आहे का? जाणार आहे. संपत्ती शेवटपर्यंत साथ देणार आहे का? ती जाणार आहे. सौंदर्य टिकणार आहे का? म्हातारपण येणार आहे. आणि त्यामुळे हा धूर तुम्ही डोळ्यातून काढून टाका. हा धूर जेव्हा तुमच्या डोळ्यातून तुम्ही काढून टाकाल तेव्हा तो ज्ञानरूपी परमात्मा, तो प्रकाश तुम्हाला दिसेल. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये उपदेश तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार. नका
खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 फुलाचा अभंग महाराज म्हणते भजन घेऊ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा व्यापार भाव सिंधून आश्रम देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुकामणी हलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे वरणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान या भंगावरती अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीने तुमच्या सर्वांसमोर या ठिकाणी भावार्थ मांडण्याचा अल्पशा बुद्धीने प्रयत्न केला बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाने माफी असावी बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या ठिकाणी मला सर्वांनी उत्कृष्ट अशी साथ दिली मी सर्वांचं मनापासून आभार मानते या ठिकाणी ज्यांनी गायनाची साथ केली ते हरिभक्तपरायण महादेव महाराज ज्यांनी गायनाची साथ केली ते हरिभक्तपरायण दोन्ही गायकांनी अतिशय गोड साथ केली आपल्याच भागातील अमोल महाराज खूप सुंदर साथ सर्व भजनी मंडळ असतील शिंदे महाराज असतील आमचे आबा असतील सर्वच या ठिकाणी आमचे गुरुवर्य बापू महाराज दराडे असतील त्यांचे या ठिकाणी मी आभार मानते या ठिकाणी आपल्या गावामध्ये ज्यांची बेटीची परफेक्ट साथ असते त्यांचे आदरणीय आबाच म्हणते आबा खूप सुंदर अशी बेटीची साथ केली त्यांचे या ठिकाणी मी आभार मानते ज्यांनी मृदंगाची सुंदर साथ केली ते आमच्याच बंधू जीवन महाराज जायगुडे सर्व आपल्या संस्थेतील विद्यार्थी आणि ज्यांनी विना घेतला ते आमचे बापू सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते या ठिकाणी या कीर्तनासाठी ज्यांची सुंदर अशी मंडप डेकोरेशन साऊंड सर्व्हिस खूप सुंदर अतिशय सुरेख आवाज आपण दिला तुमचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व श्रोतृवर्ग या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणारे सर्व वयोवृद्ध मंडळी माझ्यापेक्षा
कक्षा ज्ञानाने जस्ट आमचे गुरुजी असतील, आबा असतील या ठिकाणी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे नानी असेल, माझ्या प्रेम ज्यांनी लहानपणापासून मला जीव लावला ताई असेल, सर्वच गुरुजी असतील, सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते. त्यानंतर ज्यांनी सिंगध्वनी वादन या ठिकाणी ध्वनी निर्माण केला त्यांचाही या ठिकाणी मनापासून आभार. आणि ज्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं, अतिशय सुंदर ते असणारे हा सर्व दराडे परिवार, त्यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक होते. सर्वांचा आणखी एकदा आभार मानते. आणि ज्या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, त्या असणाऱ्या घरातील मातोश्री वैकुंठवासी मातोश्री भीमाबाई कृष्णाजी दराडे या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा संपन्न झाली. आज कलियुगी उद्धार हरीच्या नामे आज वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण कीर्तनाचं नियोजन केलं, कारण मनुष्य जीवनाचा उद्धार हरीच्या नामस्मरणाने होत असतो. आज या मातेचा प्रवास पूर्ण झालेला आहे, म्हणजे आज ठरवलं जातं त्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या पाप पुण्यानुसार त्यांना जन्म कोठे द्यायचा. आपण जे म्हणतो की माणूस गेल्यानंतर ती रांगोळी काढायची, मग त्याच्यावरची पाऊल उमटतात, त्याच्या ते जन्माला जातं, असं काही नसतं. एक वर्षाचा हा प्रवास असतो आणि 1 वर्षानंतर त्या जीवाला जन्म प्राप्त होत असतो त्याच्या कर्मानुसार. त्यामुळे आज भगवंताला एक विनंती करायची आहे की या मातेचा पुढचा जो जन्म असेल तो मनुष्याचाच असावा, चांगल्या घरामध्ये, वारकऱ्याच्या घरामध्ये या मातेला जन्म प्राप्त व्हावा. आपण सर्वजण त्या ईश्वराला प्रार्थना करू आणि झालेली सेवा याच ठिकाणी सर्वांच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. आता अभंग महाराज म्हणतील. अभंग झाल्यानंतर जाग्यावर बसून तुम्ही फुलं या दिशेने टाका, त्याच्यानंतर तुम्ही दर्शन घेऊ शकता. आपण घरातील जी लोक आहेत, घरातील सर्व मंडळी या ठिकाणी आपण फोटोच्या समोर आलं तरी काही अडचण नाही. आरतीचं ताट तयार ठेवा आणि फोटोच्या समोर आपण या अशी विनंती. छोटा सर्वांनी जागेवर उभे राहा. बसू दे. बसा, बसूनच राहू द्या. बसा. आम्ही जातो तो मी कृपा असुरावी, आम्ही जातो तो मी कृपा असुरावी. आम्ही जातो तुम्ही आम्ही जातो तुम्ही सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलवतोया, वैकुंठ श्रीरंग बोलवतोया. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला. सहित झाला गुप्ता तुका, कुडी सहित झाला गुप्ता तुका.
वैकुंठा श्रीरंग बोलवतोया वैकुंठा श्रीरंग बोलवतोया वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग सर्वांनी उठून उभे राहा आणि पुंडलिकाच्या गजरामध्ये सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. हा फुलावर आरतीच्या वेळेस पुष्पवृष्टी करून घ्यायची. हा पुंडलिक वरदा